पास्ता, नूडल्स, सॅलेड, गुलाबजामुन, पावभाजी, पाणीपुरी, आहा किती तुम्हाला पदार्थाचे मी नावं सांगू. अनेक असे पदार्थ होते आणि हे सगळ्यांना माहिती आहे की हे मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे. ज्यांनी कोणी माझे आधीचे व्लॉग्स बघितले असेल ना, तर त्यांना मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगते की त्यांनी नक्कीच ओळखलं असेल की मॅडम शनिवारच्या दिवशी नेमक्या कुठे गेल्या होत्या. तर नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण. वेलकम टू मालविका व्लॉग. आणि सॅटर्डे संडे आला आणि मी बाहेर पडणार नाही असं तर शक्यच नाही मंडळी. तर आम्ही आलो होतो सगळेजण मस्तपैकी पिझ्झा बस्टला. आणि पिझ्झा बसला ना मंडळी, याच्या आधी सुद्धा मी आलेली आहे आणि याच पलटण बरोबर आलेली आहे, कारण की ही पलटण ना आम्हाला सारखी इकडेच घेऊन येत असते. काय असतं ना मंडळी, सोमवार ते शुक्रवार शाळा असल्यामुळे ना लेकरं प्रचंड कंटाळतात आणि तेच ह्यांच्यासोबत पुन्हा झालं होतं. ॲक्च्युली आम्ही ना फ्रायडेलाच निघणार होतो, पण काही कारणास्तव आम्हाला फ्रायडेला निघायला नाही जमलं. त्याच्यामुळे आम्ही सॅटर्डेवर ढकललं आणि छानपैकी आमचं मस्त दुपारी बसून नियोजन झालं महिला मंडळांचं. आणि मग आमची तयारीसुद्धा झाली, कारण की निघायचं होतं आम्हाला 6-6:30च्या दरम्यानच, कारण की आम्हाला माहिती होतं की शनिवार असल्यामुळे इकडे प्रचंड गर्दी असणार आहे, जे की आम्हाला 6ला सुद्धा ती मिळाली होती. आणि हे बघा, आम्ही आहोत लेट लतीफ. आमच्यामध्ये सगळ्यात उशिरा येणारं जे पर्सन आहे ना, कौतुकाचं पर्सन, ही आम्हाला टायमिंग देते 6चा आणि बाहेर येते 7 वाजता. म्हणजेच आम्ही येतो 1 तासाने बाहेर. त्याच्यामुळे आम्ही तसंच प्रिपरेशन करत असतो. तर बघा, आम्ही निघालो होतो ऑटोने, कारण की ना आमच्यासोबत ना माझी मुलगी येणार होती ना माझे मिस्टर येणार होते. त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या महिला मंडळाला घेऊन ऑटोने निघाले होते. ऑफकोर्स म्हणजे आम्ही सगळ्याजणी होतो ना, त्याच्यामुळे आम्ही पर्सनली 3 ऑटो केल्या होत्या आणि मग आम्ही सगळेजणं प्रत्येक ऑटोमध्ये आलो होतो. आणि आमच्यासोबत ना ह्यावेळेस मस्तपैकी समोरच्या काकू वगैरे होत्या. परत माझी जी मैत्रीण तुम्हाला मी सांगितली, जी लेट लतीफ आहे, तिच्या घरी तिचे आई बाबा आले होते, ते सुद्धा आमच्यासोबत होते. आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकतात, आम्ही एक प्रचंड असा मोठा टेबल आम्हाला देण्यात आला होता, कारण की आमची महिला मंडळ पण भरपूर होती आणि आमची चिल्लर पार्टी पण भरपूर होती, जसे की तुम्ही बघू शकतात. आणि मी मस्त खाण्याचा आस्वाद घेत होती. हे बघा, सगळ्यांनी मला आज पहिल्यांदा बघितलं असेल ना असं खाताना. अरे मी भरपूर खाते, भरपूर म्हणजे मी प्रचंड फूडी आहे. मला अनेक ठिकाणाचे असे वेगवेगळे पदार्थ खायला ना मला खूप आवडतात. ॲक्च्युली ना मी नॉनव्हेज मला नॉनव्हेज पण प्रचंड आवडायचं. म्हणजे सिरियसली सांगायला गेलं तर पर्सनल थिंक आहे ही, कारण की मी खरंच नॉनव्हेज लवर होती, पण आता सिरियसली म्हणजे आता काहीच वाटत नाही की आता नॉनव्हेज वगैरे बंद केलं आहे म्हणून. तर सगळेजण तुम्हाला हाय करताय, सारखे हाय करत होते, कारण की त्यांना माहिती आहे मी ऑफकोर्स हे व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे म्हणून. तर छान आम्ही मस्त एन्जॉय करत होतं खात. आणि छानपैकी त्यांनी नंतर मग गरम गरम पिझ्झा आणला, कारण की स्टार्टर हे सगळ्यांचं खाऊन झालं होतं. स्टार्टर तर तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल. पिझ्झा बस्टमध्ये हे सगळं अनलिमिटेड असतं. पर पर्सन आहे ते चार्जेस असतात 275 आणि जे लहान लेकरं असतात त्यांना 200 रुपये असतात. असा आमचा गेला मस्तपैकी शनिवार. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्सद्वारे सुचवा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा.